सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। भावनो, व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही एक महिला बघितली जी रडत होती। त्या महिलेचा गुन्हा फक्त एवढाच आहे की ती एससी कॅटेगरीमध्ये, एससी म्हणा किंवा एसटी म्हणा, याच्यामध्ये त्यांनी जन्म घेतला। भावांनो, यूपी, बिहार, केरला, राजस्थान, कर्नाटक इतर राज्यामध्ये एससी एसटीच्या समाजाला कोणी दलित म्हणतं, कोणी हरिजन म्हणतं, कोणी चमार म्हणतं। प्रत्येक राज्यामध्ये एससी एसटीच्या लोकांना वेगळ्या नावाने ओळखलं जातं। महाराष्ट्रामध्ये काही महार म्हणतात, काही दलित म्हणतात, ठीक आहे, तो वेगळा मुद्दा आहे। पण सध्याच्या परिस्थितीमध्ये ही जी घटना मी तुम्हाला दर्शवतोय ही फार लाजारणीय घटना आहे। घटना फार लाजारणीय आहे। घटना मेरठ येथील कालंदी गावातील आहे। भावांनो, लग्नाच्या कार्यक्रमाला जात असताना काही स्वतःला उच्च जातीय समजणारे काही भडवे हे नवरदेवाची गाडी अडवून नवरदेवाशी मारहाण करतात। आया बहिणीला मारहाण होते। नवरदेवाच्या भावाच्या डोक्यामध्ये वार करण्यात येतो। वारामुळे नवरदेवाचा भाऊ अक्षरशः लहूलुहाळ होतो आणि जखमी होतो। भावांनो, अशा घटना अजून घडतात आपल्या भारत देशामध्ये आणि काही भडवे कमेंट करतात की जातीवाद तू करतोय। अरे त्या बेंचोतला माझा प्रश्न आहे, जर एखाद्या कार्यक्रमाला जात असताना तुम्हाला अडवून तुमच्याशी मारहाण होते फक्त याच्यामुळं की तुम्ही एक एससी किंवा एसटी समाजाचे आहात, तर आता का बरं कमेंटमध्ये बोलत नाही की हे चुकीचं आहे म्हणून? भावांनो, मी तर काही बोलन, ठीक आहे, पण या परिवारातले सदस्याचा व्हिडिओ जो आहे हे तुमच्या समोर सादर करतोय। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघावा। ज्या वेदना आहेत ही आपली आई बहीण काय बोलते हे फक्त तुम्ही नीट ऐका आणि व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। आपका नाम क्या है? क्या नाम? अच्छा, क्या मामला हुआ आज? आज जी हम जाए थे बारात के ना आगे सुबह, अभी 1 बजे हमारी बारात उतरी। उतरते के साथ हम ना बोलते को उतरे नहीं उतरे, अद्धे गाड़ी बहुत खिड़की से खांच को मारने लगे थी। एकदम दारू पी रखी थी और 10-12 क्या कह रहे थे? यहाँ बारात आने के लिए कभी छीटेगी। किसकी बारात? चमारों की बारात अच्छी तड़ेगी नहीं। हम गुज्जर गैर प्रधान का लड़का बता रहा था जी अपने आप को, हम प्रधान का जोर हमारा, हम गुज्जर गए जी। गुज्जर या राजपूत? राजपूत गुज्जर नुकारे थे, आप प्रधान है जी यहाँ के। मारिया चले गए फावड़ा मारा जी, पीछे हुआ जो फावड़ा मारा, फिर मैंने लड़का पूरा खून है। अब ये बताओ अब इसका क्या होगा? अब उस लड़के का अब तक आता पता नहीं है, पुलिस कोई एक्शन नहीं ले रही है। दूल्हे का भाई है, दूल्हे का भाई गोविंद नाम है, गोविंद। बता दू बता वो बता ले सुनने का था। एक सोने की गुंठी लीजिए और पैसा का राशन को लेके हाँ बोलो। ऐसा ही है जी, एक और थी, अरे एक समय ब्रेसलेट वो मुझे पता नहीं है कहाँ पे। काय किती ब्रेसलेट मेरे पास कितनी अंगूठी थी आपके? दो एक यहाँ पे राकेश पैसों का बैग था और एक पैसे थे वो भी नहीं, बैग ही निकाल इनके हाथ में बैग छीन लिया। 2 लाख रुपए थे, 2 लाख रुपए कैसे बोल रहे 2 लाख यार मेरे को 2 लाख बैग नहीं लेके छीन के चच्चा का भी बैग कहाँ चच्चा का वो तर भावांनो, व्हिडिओ बघितला। भावांनो, व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसतंय की आया बहिणीला किती त्रास आहे आणि किती वेदना आहेत, आणि हा त्रास फक्त तेच सहन करू शकते ज्यांच्यावरती हे घडलंय। पण काही अजून सुद्धा आपल्या भारत देशामध्ये 70-75 वर्ष झालेत आपला भारत देश स्वतंत्र होऊन, तरी सुद्धा आपल्या भारत देशामध्ये जातीमध्ये सर्व बाटलेत आणि अजून सुद्धा वर्ण व्यवस्था लागू करण्याचा प्रयत्न होतोय। अजून सुद्धा एससी एसटी ओबीसींना खालचं समजलं जातं, अछूत समजलं जातं। काही राज्यामध्ये यूपी बिहारमध्ये मी सुद्धा काही दिवसापूर्वी गेलो होतो, मला सुद्धा काही अनुभव आले। मला सुद्धा त्या ठिकाणी काही जातीवरून प्रश्न विचारले गेले होते की तू कुठल्या जातीचा। अजून सुद्धा त्या भागामध्ये इतकी विचारधारा आहे, नीच विचारधारा आहे। अजून सुद्धा त्या भागामध्ये
मोठा मनुवाद आहे, पण हा मनुवाद कधी संपेल हे माहिती नाही. आपण फक्त संघर्ष करायचा आहे, आपण फक्त आपल्या समाजासाठी लढायचंय. आणि काही जे भडवे असे बोलतात की अजून किती दिवस तुम्ही रडणार, तर त्या बेंचोतला सांगू इच्छितो, अजून आमच्या समाजावरती होणारे अत्याचार बंद झाले नाही. जोपर्यंत बेंचोत हे अत्याचार बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही लढणार आणि अशाच तुमच्यावरती गुन्हा दाखल होणार. आणि जो कोणी व्यक्ती आमच्या समाजातील आमच्या आया बहिणींना किंवा आमच्या महापुरुषांना शिवीगाळ करत असेल, त्रास देत असेल, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई आम्ही करण्यासाठी तयार आहे. तर भावांनो, आपण हे फक्त वेदना आपल्या आया बहिणींच्या चेहऱ्यावरती स्पष्ट बघू शकतो, पण जे सोसलंय तो त्रास त्यांना माहिती आहे. तर भावांनो, सध्याला आपण फक्त एवढंच करू शकतो की मेरठ पोलीस प्रशासनाला मागणी की लवकरात लवकर जे भडव्यांनी हे कृत्य केलंय त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावे. तर भावांनो, अशा घटना आपल्या भारत देशामध्ये भरपूर घडतात आणि ते मी तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करतो. कारण की आपल्या समाजामध्ये अजून सुद्धा ऍक्टिव्हपणा हा फार कमी आहे असं नाहीये. पण भाऊ, अशा घटना ज्या आपल्या समाजावरती घडतात हे आपल्या समाज बांधवांना माहिती पाहिजे, जेणेकरून आपला समाज अजून सुद्धा शिक्षणाच्या जोरावर किंवा कायद्याचा अभ्यास करून अशा मनुवाद्या भडव्यांना चोप देण्याचा धाडस करेल. तर भावांनो, व्हिडिओमध्ये माहिती फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची होती. तर भावांनो, तुम्ही माझा व्हिडिओ नेमका कुठून बघताय हे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम आणि जय संविधान.